नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं फार फार स्वागत करते. आपण बघतोय डिफरन्शिएशन आणि डिफरन्शिएशनमध्ये आज आपण बघणार आहोत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. 1.2 एक्सरसाइज जो बघितला त्याच्यापेक्षा हे सोपा आहे. तो क्वाईट डिफिकल्ट असा एक्सरसाइज होता. का तर तुमचे फॉर्म्युले तेवढे पाठ नसतात. विद्यार्थ्यांचा फार मोठा प्रॉब्लेम असतो की फॉर्म्युले पाठ होत नाही असं विद्यार्थी म्हणतात. त्यामुळे त्यांना तो जो एक्सरसाइज आहे तो डिफिकल्ट वाटू शकतो. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली, एक्झाम्पलची प्रॅक्टिस सतत करत राहिलात तर तुम्हाला तो एक्सरसाइज पण सोपा होऊन जाईल. पण त्याहीपेक्षा हा जो एक्सरसाइज आहे किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन जे आहे किंवा त्याच्या पुढचं जे इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्शिएशन आहे ते मात्र फार सोपं आहे. लॉगॅरिथमचे काही बेसिक रूल आपण जर बघितले तर त्याच्यावर हा एक्सरसाइज डिपेंड आहे. बेसिक रूल कुठचे बघूया. हा रूल तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशनचा. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांचा लॉगचीही नेहमी ॲडिशन होते. किंवा त्याच्या पुढचा जो रूल आहे लॉग ऑफ ए अपॉन बी दिस इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी, सबट्रॅक्शन असतं. आणि तिसरा रूल जो आहे तो म्हणजे पॉवर असेल तर ती पाठीमागे जाते. बाकीचेच रूल तुम्हाला माहिती आहेत. लॉग 1 वगैरे काय असेल, लॉग 1 0 असतो. त्याची ज्या वेळी गरज लागेल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सोपं का तर किंवा कधी करायचं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी करायचं तर ज्यावेळी फंक्शन कॉम्प्लिकेटेड असेल. मी कॉम्पोजिट फंक्शन म्हणत नाही आहे, मी म्हणते कॉम्प्लिकेटेड फंक्शन असेल. आता कॉम्प्लिकेटेड फंक्शन म्हणजे कसं तर या फॉर्ममध्ये फंक्शन असेल fx इंटू gx अपॉन hx इंटू परत इथे काहीतरी rx असेल. किंवा फंक्शन असं असेल fx रेज टू gx किंवा असं असेल fx रेज टू gx इंटू hx. असं ज्यावेळी कॉम्प्लिकेटेड फंक्शन तुमच्या समोर असणार आहे त्यावेळी त्याचा जो डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो रेग्युलर आपल्या UVच्या रूलने u अपॉन v रूलने काढता येणार नाही किंवा काढताना जरा ते टेडियस होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही u अपॉन v आणि u इंटू व्हीचा म्हणजे प्रॉडक्टचा आणि डिव्हिजनचा रूल वापरू शकता. पण हे तुम्ही करायला गेल्यानंतर ते आणखी कॉम्प्लिकेटेड होत जाणार आणि त्यात मिस्टेक वाढत जाणार. मग अशा वेळी काय करायचं तर आपल्याला तिथे लॉग घ्यायचं आहे आणि ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. कसं सोडवायचं, कुठल्या टाईपचे एक्झाम्पल लॉगने आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कुठे करायचं आहे ते आपण बघूया. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे बघा, एक्सरसाइज 1.3 मधलं एक्झाम्पल आहे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल बघा, तुम्ही u अपॉन v म्हणजे जो डिव्हिजनचा रूल आहे आणि प्रॉडक्टचा रूल आहे तो वापरून तुम्ही हे करू शकता. करू शकत नाही असं नाही, पण ते किती कॉम्प्लिकेटेड होईल याचा तुम्ही अंदाज करून बघू शकता. कारण फक्त u अपॉन v 2 फंक्शन असतील तर तुम्हाला ते कॉम्प्लिकेटेड वाटतं आणि त्याच्यात तुमच्या भरमसाठ चुका होतात. त्यामुळे इथे अशा टाईपचं ज्यावेळी फंक्शन असणार आहे त्यावेळी आपण त्याचा लॉग घेणार आहोत आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन करणार आहोत. कसा करायचा बघूया. आता हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये त्या फंक्शनला नाव दिलेलं नाहीये, ते आपल्याला द्यायचं आहे. म्हणून आपण तिथे म्हणणार आहोत लेट. लेट म्हणजे समजा आपण नाव देतोय म्हणून लेट म्हणायचं आहे आपल्याला. लेट y इज इक्वल टू x प्लस 1 स्क्वेअर y म्हटलं. आता हे सिम्प्लिफाईड करायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफाईड झाल्यानंतर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता सिम्प्लिफाईड करण्यासाठी आपण वापरणार आहोत तो म्हणजे लॉग. कसा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होणार दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा म्हणजे या पण बाजूचा आणि या पण बाजूचा. म्हणजे जे काय होणार बघा लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ
दोन्ही साईडचा लॉग घेतला. आता इथे तुम्हाला माहिती आहे ही डिव्हिजन आहे आणि हा प्रॉडक्ट आहे. डिव्हिजन असताना सबट्रॅक्शन होणार आणि प्रॉडक्ट असताना ॲडिशन होणार. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन जे आहे ते होणार आहे लॉग ऑफ x प्लस 1 स्क्वेअर मायनस लॉग ऑफ x प्लस 2 स्क्वेअर x प्लस 3⁴. हे आणि याच्यातनं हे सबट्रॅक्ट झालं. आता इथे पुन्हा प्रॉडक्ट आहे म्हणजे असं आहे, मग त्यामुळे इथे होणार आहे ॲडिशन, लॉगची ॲडिशन होणार आहे, पण ब्रॅकेटमध्ये ॲडिशन होणार आहे, त्यामुळे ब्रॅकेट काढल्यानंतर ते होणार आहे ते सबट्रॅक्शन. आता इथे हा जो 2 आहे तो मागे येणार बाय दिस रूल, म्हणजे हे झालं इथे 2 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे हे होणार आहे ॲडिशन. ॲक्च्युली कुठे होणार, ब्रॅकेटमध्येही ॲडिशन होणार. आणि हे जर ब्रॅकेट आपण काढलं तर तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेट काढल्यानंतर प्रत्येक टर्मचं साइन निगेटिव्ह होतं, त्यामुळे हे साइन निगेटिव्ह होणार, हे पण साइन निगेटिव्ह होणार आणि हे असं फंक्शन होणार आहे. आणि काय होणार, हा 2 आहे हा मागे येणार, हा 4 आहे तो इथे मागे येणार, म्हणजे हेच फंक्शन झालं 2 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस हा 2 मागे येणार 2 लॉग ऑफ x प्लस 2 आणि हा 4 मागे येणार 4 लॉग ऑफ x प्लस 3. आता हे इथपर्यंत फंक्शन हे सिम्प्लिफाईड झाले. याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शन हे आहे आपल्याकडे लॉग y इज इक्वल टू. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, लॉग x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. आता ही सगळेच लिनियर फॅक्टर आहेत त्यामुळे बाय चेन रूल त्यांचा डेरिव्हेटिव्ह हा 1 येणार आहे. आपण बघूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे विथ रिस्पेक्ट टू x म्हटलेला आहे तर पहिला इथे y आहे, लॉग y आहे. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणून dy/dx. ज्यावेळी x असतो टर्म आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू x काढतो म्हणून आपण येतो तो 1 आणि म्हणून तो आपण लिहित नाही, पण इथे y आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणून तो dy/dx इज इक्वल टू LHS डेरिव्हेटिव्ह काढून झाले. RHS बघा 2 कॉन्स्टंट आहे, पुढे लॉग फंक्शन आहे म्हणजे 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इज लॉगच्या पुढे जे असेल ते खाली आणून ठेवायचं, म्हणजेच काय होणार आहे हे 2/x प्लस 1 ॲक्च्युअली बाय चेन रूल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1 इज 1 त्यामुळे तो इथे लिहायची गरज नाही. मायनस 2 सेम रूल x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3. आता इथे ॲक्च्युली हा डेरिव्हेटिव्ह काढून पूर्ण झालेला आहे, पण एक फायनल स्टेप म्हणून म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, तर हा जो इथे या साईडला y आहे फायनल स्टेप आपल्याला dy/dx या फॉर्ममध्ये लिहायची आहे, म्हणून dy/dx इज इक्वल टू हा y इकडे इंटू होणार, म्हणजेच हे असं होणार बघा dy/dx इज इक्वल टू y इंटू 2/x प्लस 1 मायनस 2/x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3. आता y काय, तर y हा आहे तो लिहून टाकूया म्हणजे एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालं. इथे आपला डेरिव्हेटिव्ह काढून पूर्ण झालेला आहे. अर्थातच हे एक्झाम्पल सोपं आहे, जे पाठीमागे एक्झाम्पल बघितले त्याची तुम्हाला प्रॅक्टिस पण झालेली आहे, त्यामुळे आता तुम्हाला पुढे पुढे डेरिव्हेटिव्ह काढणं हे सोपं वाटत जाईल. म्हणून आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे बघा, मी डायरेक्टली y इज इक्वल टू लिहिते
तुम्ही पण आन्सर बुकमध्ये लिहित असताना डिरेक्टली वाय म्हणून लिहून घ्या, म्हणजे एक स्टेप आपली वाचते. क्वेश्चन लिहायची आपल्याला काही गरज नाही, क्वेश्चन बुकमध्ये आहेत. y इज इक्वल टू, मी लेट म्हणत नाही, y इज इक्वल टू लिहून घेते, क्यूब रूट ऑफ 4x minus 1 2x plus 3 5 minus 2x स्क्वेअर. हा y दिलेला आहे, y अर्थात मी घेतलाय, दिलेला नाहीये. आता हे एक्झाम्पल बघून तुम्हाला कळू शकेल की एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड म्हणजे किती असतं. आता हे आपण पहिलं सिम्प्लिफाईड करूया. सिम्प्लिफाईड करण्यासाठी आपल्याला घ्यायला लागेल दोन्ही साईडचा लॉग. आता हे क्यूब रूट ऑफ आहे, म्हणजेच हा जो फॅक्टर आहे त्याचा रेज टू 1/3 आहे. इथे मी दाखवते तुम्हाला. क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्स रेज टू 1/3. जर कोणाला माहित नसेल तर हे नोट डाऊन करा. क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्स रेज टू 1/3. log y is equal to log of रेज टू 1/3. इथे क्यूब रूट आहे म्हणून हे रेज टू 1/3. म्हणजे हे जे 1/3 आहेत हे आपल्याला इथे मागे घेता येईल. log of a raised to x is equal to x into log a त्या रूल प्रमाणे. सो दिस इज इक्वल टू 1/3. हे 1/3 मागे घेतले. आता इथे मगाच्या सारखंच आहे ते तिन्ही फॅक्टर आपण लिहून टाकूया. log of 4x minus 1 मायनस होणार डिव्हिजन असल्यामुळे log of 2x plus 3. हे ॲक्च्युली इथे ॲडिशन होणार आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये जो रूल होता तोच इथे आहे. ॲडिशन होणार आहे पण ते ब्रॅकेटमध्ये ॲडिशन होणार आहे, त्यामुळे ब्रॅकेट काढल्यानंतर ती सबट्रॅक्शन होणार आहे. मायनस log of 5 minus 2x स्क्वेअर. आता पुन्हा हा जो 2 आहे हा इथे मागे जाणार, म्हणजे मी इथे मागे लिहून घेते. आता एक्झाम्पल सिंपल झालेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढणं एकदम सोपं आहे. बघूया. Differentiating with respect to x. Therefore 1/y divided by dx. मग असे सांगितलेलाच रूल. y चा डेरिव्हेटिव्ह काढतोय विथ रिस्पेक्ट टू x, म्हणून हे सेंटेन्स इथे महत्त्वाचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे dy by dx हा फॅक्टर इथे लिहायला पाहिजे. 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, कॉन्स्टंट आहे तो, आपण ॲज इट इज लिहून घेऊया. log of 4x minus 1 means 1/4x minus 1 into derivative of 4x minus 1. मी लिहिते इथे, उगाच कोणाच्या मनात शंका नको, कसं आलं असं नको, हे असं आलं. 1/4x minus 1 into derivative of 4x minus 1 minus 1/2x plus 3 into derivative of 2x plus 3. हळूहळू तुम्हाला हे जमणार आहे. सगळं पटकन करायला, एखादी स्टेप गाळून करायला जमणार आहे. पण जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल तेवढं हे तुम्हाला जमणार. त्यामुळे प्रॅक्टिस करा, म्हणजेच एक्झाम्पल सोडवा. 2/, इथे 2 आहे, हा इथे लिहिला 5 minus 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 minus 2x. डेरिव्हेटिव्ह झाला. आता हे पुढचे डेरिव्हेटिव्ह काढून आपण लिहूया. Therefore 1/y divided by dx is equal to, आता 4x minus 1 चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 4. So this is equal to 4/4x minus 1 minus
2x प्लस 3चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2, हे तुम्हाला येत असेल आता, 2 अपॉन 2x प्लस 3 मायनस हा 2 अपॉन 5 मायनस 2x ॲज इट इज लिहूया आपण, 2 अपॉन 5 मायनस 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस 2x, याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा डेरिव्हेटिव्ह -2, त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -2. सो दिस इज इक्वल टू, आता हा y इकडे न्यायला आपल्याला हरकत नाही, dy बाय dx y इज इक्वल टू 4 अपॉन 4x मायनस 1 मायनस 2 अपॉन 2x प्लस 3. आता हे इथे मायनस आहेत, हे इथे मायनस आहे, त्यामुळे प्लस होणार आहे ही टर्म, आणि हा 2 आणि हा 2 मिळून होणार आहे 4. म्हणजे इथे काय होणार, प्लस 4 अपॉन 5 मायनस 2x. इथे आपला डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालेला आहे. ही जी y ची व्हॅल्यू आहे ही तुम्ही इथे लिहा, म्हणजे हे एक्झाम्पल इथे कंप्लीट होऊन जाईल. कळतंय? नेक्स्ट बघूया. बघा, सेम करायचे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होणार, लॉग वाय इज इक्वल टू, आता मी डिरेक्टली सगळे लॉगचे रूल वापरून इथे लिहिते, 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 लॉग ऑफ साइन 2x, हा 3 आहे तो मागे गेला इथे, प्लस एक्स स्क्वेअर लॉग ऑफ 2. सिम्प्लिफाईड झालेला आहे. आता फक्त काम राहिलंय ते डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता याचा डेरिव्हेटिव्ह जो येणार आहे तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू 2x येणार, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 अपॉन साइन 2x येणार, इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x इंटू 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, आणि हे जे आहे हे लॉग 2 राहणार, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2x. सिंपल आहे, दाखवते. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, 1 अपॉन y डिवाइड बाय dx इज इक्वल टू 3 अपॉन, या हा जो डेरिव्हेटिव्ह हे 2 इथे लिहिले, एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3. मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी लिहिलं होतं बघा, डी dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3, म्हणजेच तो झाला 2x प्लस 3 अपॉन साइन 2x, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x इंटू 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस log 2 ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. हे इथे डेरिव्हेटिव्ह काढून कंप्लीट झालेलं आहे. पुढची जी काही ॲडजस्टमेंट असेल, सिम्प्लिफिकेशन असेल, ते तुम्ही करा. सिम्पल आहे. हा y इकडे घ्या, हे इथे 3 इंटू 2 6 कर, किंवा या 2ला हा 2 कॅन्सल होणार, 3x अपॉन होणार, हे 6 होणार, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट होणार आहे इथे, 2x log 2. सिम्पल. एक्झाम्पल नंबर 4, जशी पहिली 2 दाखवली तसंच आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा टाईप आपण थोडासा वेगळा आहे, तो बघतोय. एक्झाम्पल आहे बघा, y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता हे इथे जर आपण लॉग घेतला,
तर काही फायदा होणार नाहीये. डिरेक्टली या टर्मला जसं आपण आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये 3 एक्झाम्पलमध्ये बघितलंय तसं इथे डिरेक्टली लॉग घेतला फर्स्ट स्टेपला तर काही उपयोग होणार नाहीये, कारण हे आपण एक्सपांड करू शकत नाही. कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं लॉग ऑफ ए प्लस बी नॉट इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे दिस वन इज नॉट इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ ए रेस टू एक्स असं लिहू शकत नाही. त्यामुळे इथे डिरेक्टली लॉग घेणं आपल्याला काही गरजेचं नाही आणि ते चुकीचं होणार आहे, फायदा काही होणार नाही आहे. त्यामुळे इथे ज्यावेळी ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल, लक्षात ठेवा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल फंक्शनची आणि त्यातलं पर्टिक्युलर फंक्शन किंवा सिंगल फंक्शन जे असणार आहे ते जर कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढून घेतला पाहिजे. बघा असं म्हणते मी, लेट y इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजेच मी काय म्हटलं, याला ए म्हटलं, एक्स रेस टू एक्स आहे त्याला ए म्हटला आणि ई रेस टू एक्स आहे त्याला मी बी म्हटलाय. म्हणजेच याचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार आहोत dy बाय dx तो येणार आहे dA बाय dx प्लस dB बाय dx असा होणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढून घ्यायला पाहिजे, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढून घ्यायला पाहिजे आणि नंतर त्या दोघांची ॲडिशन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जो एक्सपेक्टेड डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला मिळणार आहे. आपण इथून स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढून घेते. काय म्हणू आता मी त्याला, सी म्हणते, एक्स रेस टू एक्स. बघा इथे log c इज इक्वल टू x log x. आता याचा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x हे काय होणार, 1/c dc बाय dx इज इक्वल टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मीन्स 1/x प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. म्हणजेच हा डेरिव्हेटिव्ह काय झाला, 1 प्लस log x. म्हणजेच काय झालं बघा, हा c इकडे जाणार म्हणजे dc बाय dx इज इक्वल टू c 1 प्लस log x. Now what is c? c is x raised to x 1 प्लस log x. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह मिळालाय, x रेस टू x चा. फक्त हा एवढा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळालाय, x रेस टू x 1 प्लस log x. आणि हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही पाठ करा, कारण हे सतत येत राहणार. x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सतत काढावा लागणार आहे. x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह किती, x रेस टू x इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x. आता आपण काढूया डेरिव्हेटिव्ह b चा. सिन्स b इज इक्वल टू e रेस टू x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय झालं, सॉरी b चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. log b is equal to x raised to x into log e. log e म्हणजे झाला 1 ॲक्च्युली. आता log b चा डेरिव्हेटिव्ह 1/b db by dx into d dx of x raised to x. log e म्हणजे 1, तो काय मी लिहित नाही. म्हणजे db by dx काय मिळाला, b आहे तो इथे जाणार e raised to x. हा b इकडे घालवला, e raised to x आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x तुम्ही काढलेला आहे बघा, इथे आपण काढून घेतलेला आहे. काय आहे तो, x raised to x 1 प्लस log x. हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो x रेस टू x आहे, म्हणून मी तो मगाशी सेपरेट काढून घेतलेला होता. आणि db बाय dx काय झाला, e रेस टू, हा b इकडे गेला, b होता e रेस टू x तो मी इथे लिहिला आणि इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आता आपण काढूया a चा डेरिव्हेटिव्ह. मी इथे काढते, हे आपल्याला लागणार आहे म्हणून.
since a is equal to x raised to x, taking log on both sides, log a is equal to x raised to x into log x. हे x raised to x आहे ते पाठीमागे घेतलं आणि log x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 1 upon a dA by dx is equal to x raised to x into derivative of x is upon x झाला इथे आणि नंतर प्लस log x into derivative of x raised to x. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी x raised to x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली का काढून घेतला होता. आता बघा हा पुन्हा एकदा सांगते x raised to x into derivative of log x by UV rule. x raised to x derivative of log x is x आणि प्लस log x into derivative of x raised to x. म्हणजेच हे काय झालं, हे x raised to x minus 1 तुम्ही लिहिला तरी चालेल, तुम्हाला हवी तशी ॲडजस्टमेंट करा किंवा पाठीमागे आन्सर दिलेली आहेत तुम्हाला तिथपर्यंत ॲज इट इज पोचायचं असेल तशी ॲडजस्टमेंट करा किंवा MCQ मध्ये अशा प्रकारचा प्रश्न असेल तर खाली जे ऑप्शन दिलेले असतात त्याच्याप्रमाणे तुम्ही सिम्प्लिफिकेशन खालीपर्यंत करू शकता. प्लस log x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे, तो आहे x raised to x 1 plus log x. हा कोण झालाय 1 upon a dA by dx. म्हणजे dA by dx काय होणार, तर हा जो a आहे x raised to x तो आणखी एक वरती जाणार आहे, इथे मल्टिप्लाय होणार आहे आणि हे सगळं येणार आहे. हे आता मी पुसते. आता हा a इकडे घेऊया. a म्हणजे काय बघा, dA by dx इज इक्वल टू x raised to x इकडे घेतलाय हे x raised to x upon x प्लस log x raised to x into सॉरी सगळं मिक्स होतंय माझं, ही स्टेप थोडी खाली लिहिते. dA by dx is equal to a इकडे जाणार x raised to x bracket x raised to x upon x plus log x raised to x 1 plus log x. हा झाला dA by dx. आता dA by dx आणि dB by dx तुम्ही ह्या एक नंबरचा जो इक्वेशन आहे त्याच्यामध्ये टाकलं की तुमचा आन्सर पूर्ण झाला. आता पाठीमागे असं आन्सर असेल असं नाही, ते सिम्प्लिफाईड करून दिलेलं असेल. हे बघते एक्झाम्पल माझ्याकडे सोडवलेले आहे. त्यांनी log x फक्त इथून सगळ्यामधनं कॉमन घेतलाय आणि तो बाहेर लिहिलाय, बाकी काही चेंज नाही आहे, तुम्ही तो करू शकता. फ्रॉम इक्वेशन 1 dy by dx is equal to dA by dx म्हणजेच x raised to x upon x plus log x raised to x सॉरी x लिहायचा राहिला माझा 1 plus log x प्लस b लिहायचं आहे आपल्याला e raised to x 1 plus log x. इथे एक्झाम्पल कंप्लीट होतं आहे. बाकीचे सगळे एक्झाम्पल अशीच आहेत. हेच एक एक्झाम्पल एक्सरसाइजमधलं म्हणजे सेकंड क्वेश्चनमधलं थोडं डिफिकल्ट होतं म्हणून मी घेतलं आहे. उरलेले एक्झाम्पल तुम्ही सोडवा. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनवर आहे. थर्ड क्वेश्चनमधलं सुद्धा एखाद दुसरं एक्झाम्पल हे लॉगॅरिथमिकवर आहे. सोडवा. नाही आलं तर मला विचारा, इंस्टाग्रामवर विचारा, टेलिग्रामवर विचारा किंवा माझं ईमेल ID मी देते